नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि महालक्ष्मी देवीची यात्रा 23 एप्रिलपासून सुरू झाली आहे. सलग 15 दिवस चालणारी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असून पालघर, ठाणे, मुंबई बरोबर शेजारील गुजरात राज्यातील ही हजारो भाविक या निमित्ताने देवीच्या दर्शनाला येथे येतात. जय महालक्ष्मी माता. चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री 12 वाजता पुजारी ध्वज, पूजेचे साहित्य व देवीची ओटी भरण्यासाठी 12 नारळ बरोबर घेऊन पायथ्याच्या मंदिरापासून अतिशय वेगाने धावत निघतो. देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजा करण्याचा व 1400 फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला मध्यरात्री केला जातो. ध्वज लावण्याचा मान वाघाडे येथील सातवी कुटुंबांना आहे. ध्वज घेऊन जाणारा पुजारी त्याआधी 1 महिनाभर मांस, मच्छी, दारू सेवन करत नाही व ब्रह्मचर्याचं पालन करतो. विशेष म्हणजे ध्वजाचे ठिकाण डोंगरावरील स्थानापासून 600 फूट उंचीवर आहे. महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी खण नारळाची ओटी भरून साडी चोळी अर्पण करून 5 मीटर लांब झेंडा चढविला जातो. ही प्रथा अजूनही परंपरेनुसार चालू आहे. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीची नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहाने होतात. यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दुसरा होम असतो. तर चला देवी आईचं सुद्धा आपण दर्शन घेऊया. जय माता दी. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला देवी आईचं दर्शन घडेल. जय माता महालक्ष्मी.